कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. जेव्हा आपण ते मनापासून करतो ना, तेव्हा ते काम आपल्याला समाधान तर देतच, शिवाय आपल्या आर्थिक गरजा पण पूर्ण करतं. जसा की जेव्हा मी सुरुवातीला लॉन्ड्री व्यवसाय सुरू केला, तेव्हा असं वाटलं की फक्त कपडे धुणं आणि प्रेस करणं एवढंच आपलं काम. पण जसा या व्यवसायामध्ये वेळ देत गेले, तर तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच लोकांना असे स्पोर्ट्स शूज वापरायला तर आवडतात, पण ते त्यांच्याकडून स्वच्छ करणं होत नाहीत. तर मग असे शूज जेव्हा लॉन्ड्रीमध्ये स्वच्छ करण्यासाठी येतात, तेव्हा अशा शूजचे 250 ते ₹350 चार्ज केले जातात. आणि मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचे शूज क्लिनिंगसाठीच्या स्पेशल शूज लॉन्ड्रीसुद्धा आहेत. तिथं तर या शूजच्या क्लिनिंगचे 400 ते ₹500 चार्ज केले जातात. जे काम अगदी साधं वाटतं किंवा घरातली गृहिणी आपसूक करून घेते, त्या कामाचे सुद्धा बाहेर आपल्याला पैसे मोजावे लागतात. आणि कोणतंच काम साधं नसतं, ते आपल्याला काही ना काही मिळवून देतं. हेच मी या व्यवसायातून शिकले. त्याच प्रकारचे माझा हा शूज लॉन्ड्रीचा बिझनेस.